बुद्धाला गृहस्थाश्रमी बनवण्याचा शेवटचा प्रयत्न कशा प्रकारे करत आहेत हा आपण पाहणार आहोत. आपला मुलगा आता जात आहे आणि आपल्याला तो पुन्हा कधी भेटणार नाही या विचाराने शुद्धोधन खूप रडला. नंतर शुद्धोधनाने आपला मंत्री व आपला कुटुंबाचा पुरोहित यांच्याशी विचारविनिमय केला आणि कुटुंबात परत येऊन राहण्याविषयी आपल्या पुत्राचे मन ते वळू शकतील का याबद्दल त्यांना विचारले. राजाच्या इच्छेला मान देण्यासाठी तो पुरोहित मंत्र्याला बरोबर घेऊन निघाला आणि त्याने भगवान बुद्धास वाटेतच गाठले. त्यांनी त्यास यथोचित अभिवादन केले आणि त्यांची संमती मिळाल्यावर ते त्यांच्याजवळ बसले. झाडाच्या सावलीत बसलेल्या भगवंतांना उद्देशून पुरोहित म्हणाला, राजकुमार, आपला वियोगरूपी बाण हृदयात रुतल्यामुळे त्यांच्या नेत्रातून अश्रूचा पूर वाहत आहे. त्या महाराजांच्या भावनांचा आपण क्षणभर विचार करा. त्यांनी आपल्याला घरी परतण्याची विनंती केली आहे. आपण घरी परताना त्यांना शांतपणे मृत्यू येईल. आपला निश्चय धर्मांतर केंद्रित आहे हे मला माहीत आहे आणि मला हेही माहीत आहे की आपला हा संकल्प बदलणार नाही. परंतु आपणही ग्रहहीन अवस्था पत्करल्यामुळे मानसिक यातनाचा ज्वाला मला अग्नीप्रमाणे भाजून काढीत आहेत. आपण कर्तव्यावर प्रेम करीत असतात म्हणून कर्तव्यासाठी या संकल्पनाचा त्याग करा. काही काळ पृथ्वीच्या सार्वभौमत्वाचा उपभोग घ्या. शास्त्रानुसार योग्य वेळी आपण वानप्रस्थास जाऊ शकतात. आपल्या दुःखी नातलगाविषयी अनादर दाखवू नका. सर्व प्राणिमात्राविषयी करुणा हाच धर्म आहे. धर्माची साधना काही वेळ अरण्यात जाऊन होत नाही असे नाही. नगरात राहून देखील साधू पुरुषांना मोक्ष साधना मिळते. अरण्यात जाऊनसुद्धा भेटणार नाही आणि याच्यामध्ये राहूनसुद्धा मोक्ष साधना येते. विचार आणि प्रयत्न ही खरी साधने होत. अरण्य आणि आश्रम वेश ही केवळ भित्र्या माणसाची लक्षणे होत. आपल्यामुळे निर्माण झालेल्या यातनांच्या लाटांनी भरलेल्या खोल दुःखात सागरात शाक्याचा राजा बुडून गेला आहे. म्हणून समुद्रात बुडणाऱ्या बैलाप्रमाणे असहाय्य आणि अनाथ झालेल्या राजाला आपण सोडवावे. जिने आपल्याला लहानाचे मोठे केले आणि जिने अगस्त लोकांना अजून प्रवेश दिला नाही अशा त्या राणीचा देखील विचार करा. वासरू हरवलेल्या गायीप्रमाणे ती सतत शोक करत आहे. तिची आपण थोडी देखील चिंता करणार नाहीत काय? नराचा वियोग झालेल्या हंसीप्रमाणे किंवा सहचाराने अरण्यात टाकून गेलेल्या हातनीप्रमाणे पती जिवंत असतानाही विधवेप्रमाणे दुःखी कष्टी असणाऱ्या आपल्या पत्नीला आपण आपल्या दर्शनाने निश्चित संतुष्ट केले पाहिजे. पुरोहिताच्या तोंडचे हे शब्द ऐकल्यावर गुणी जणांचे गुण लक्षात घेणाऱ्या भगवंतांनी क्षणभर विचार केला आणि नंतर शांतपणाने पुढील उत्तर दिले. भगवान बुद्धाचे उत्तर, महाराजांच्या मनातील पित्याची माया, विशेषतः त्यांनी माझ्यावर केलेली माया मी जाणतो. तरी देखील दुःखाने आणि दुरिताने जगाला ग्रासले आहे. यांचा अप्रत्यय असल्यामुळे माझ्या नातलगांना सोडून जाणे मला भाग पडत आहे. प्रियजनांचा वियोग अनिवार्य नसतो तर आपल्या आवडत्या नातलगांना भेटण्याची कोण इच्छा करू शकणार नाही. परंतु एकदा वियोग झाला तरी तो पुन्हा होणारच आहे. म्हणून माझे पिताजी प्रेमळ असूनही मी त्यांना सोडून जात आहे. परंतु महाराजाच्या दुःखाला मी कारण आहे असे जे आपल्याला वाटत ते मला मान्य नाही. कारण स्वप्नवत भेटीमुळे भविष्यातील वियोगाच्या विचारांनी त्यांना दुःखद होत आहे. यासाठी याबाबत आपले मत निश्चित झाले पाहिजेत. वियोगाची विविध स्वरूपे पाहिल्यावर तुम्हाला जे समजले पाहिजे की पुत्र किंवा नातलग हे दुःखाचे कारण नाही तर अज्ञान हे दुःखाचे कारण आहे. वाटेत एकमेकांना भेटणाऱ्या प्रवाशाप्रमाणे सर्व प्राणीमात्राच्या बाबत केव्हा ना केव्हा वियोग होणारच. हे जर अपरिहार्य आहे तर कोणता शहाणा माणूस आपल्या प्रियजनांची ताटातूट झाली तर दुःखी करीत न बसेल.
माणूस स्वजनांना दुसऱ्या जगात सोडून तो या जगात येतो आणि ज्यांना सोडून येथे आल्यावर तो पुन्हा दुसरीकडे जातो. ही मानवजातीची कहाणी आहे. जे मुक्त आहेत, ज्यांना भेटणारे आणि सोडून जाणारे यांची काही खंत राहणार असणार नाही. प्राणी गर्भ सोडून जन्माला येतो त्या क्षणापासून मृत्यू जर ठरलेलाच आहे, तर मग माझे अरण्यात जाणे अवेळी होत आहे असे तुम्ही का म्हणता? ऐहिक वस्तू साध्य करून घेताना एखादी वेळ अवेळी असलेली काळ हा सर्व वस्तूंशी अविभाज्यतेचे संलग्न असतो असे वर्तन केले जाते. काळ हा जगाला आपल्या विविध परिवर्तनाचा नेत असतो, परंतु स्तुत्य अशा परमोच्च सुखप्राप्तीसाठी कुठलाही काळ अनुकूल नसतो. महाराजांनी आपले राज्य मला देण्याची इच्छा दर्शवावी हा पित्याला शोभणारा उदात्त विचार आहे, परंतु आजारी माणसाने हावरटपणाचे अपथ्यकारक अन्न स्वीकारणाऱ्या इतकेच मी हा माझा विचार मान्य करणे अनुचित आहे. जो राज्याधिकार अभ्यासमय आहे तेथे चिंता आहे, द्वेष आहे, थकवा आहे. जेथे सेवेच्या भक्तीमुळे अन्याय उद्भवतो तो प्रजावंतांचे स्वीकारणे असे उचित ठरेल काय? सोनेरी प्रसाद मला आगीने पेटल्यासारखा वाटतो. मिष्टान्न भोजन विष कालवण्यासारखे वाटते. कमल फुलांनी आच्छादलेली शया मगरीने ग्रासल्यासारखी वाटते. मंत्र्याचे प्रत्युत्तर. भगवान बुद्धाच्या सद्गुणाला व ज्ञानाला अनुरूप असे निरीच्छ तर्कशुद्ध व भारदस्त प्रवचन ऐकल्यानंतर मंत्र्याने उत्तर दिले, आपला हा निश्चय अतिउत्तम आहे. तो अयोग्य नसला तरी यावेळी मात्र योग्य नव्हे. आपला पित्याला या वृद्धपकाळी दुःखात लोटून त्याला अशा प्रकारे सोडून जाणे हे आपले कर्तव्य होऊ शकत नाही. आपले मन सूक्ष्मदर्शी निश्चित नाही. तो कर्तव्य, संपत्ती आणि सुख यांच्या सूक्ष्मदृष्टीने मी सामा करण्याइतके कुशल नाही. कारण मीमांसा का मी सामा आहे का मिस्टेक आहे कुशल नाही. कारण अदृश्य अशा उद्दिष्टांसाठी आपण दृश्य अशा उद्दिष्टांचा त्याग करीत आहोत. दुसरे असे की काही जण पुनर्जन्म आहे असे मानतात. बाकीचे लोक पुनर्जन्म नाही असे आत्मविश्वासपूर्वक सांगतात. म्हणून ज्या अर्थी हा प्रश्नाबाबत संदेह आहे त्या अर्थी हाती आलेल्या भोगांचा उपभोग घेणे हेच योग्य होय. जर मरणोत्तर जीवन अस्तित्वात असेल तर तो आपल्यावर असे मान्य होईल तसा आपण त्याचा उपभोग घेऊ. पण जर मरणोत्तर जीवन अस्तित्वात नसेल तर सर्व जगाला निश्चितपणे विनाशायास मुक्ती मिळाली आहे. काही लोक पुनर्जन्म आहे असे मानतात, परंतु जे मुक्तीची शक्यता मानित नाहीत. अग्नी ज्याप्रमाणे स्वभावतःच उष्ण असतो आणि पाणी प्रवाही असते, त्याप्रमाणे आपल्या क्रियाशक्तीचाही एक विशिष्ट स्वभाव असतो असे मानतात. काही लोक म्हणतात की सर्व वस्तू चांगल्या आणि वाईट व सत आणि असत अशा स्वाभाविक गुणधर्मातून उत्पन्न होतात आणि ज्या अर्थी हे सर्व जग स्वाभाविकपणे उत्पन्न झाले त्या अर्थी आपले सर्व श्रम व्यर्थ होते. ज्या अर्थी इंद्रियांची क्रिया निश्चित आहे अशा बाह्य वस्तूंचीवर अनुकूलता किंवा प्रतिकूलता निश्चित झालेली असते, त्या अर्थी वृद्धपकाळ आणि दुःख यांच्याशी ज्या गोष्टी निगडीत झालेल्या आहेत त्या कितीही प्रयत्न केला तरी कशा बदलता येतील? त्या सर्व गोष्टी स्वाभाविकपणेच निर्माण होत नाहीत काय? पाण्यामुळे अग्नी विझतो आणि अग्नी पाण्याची वाफही करतो. ही निरनिराळी तत्वे एकजीव होऊन या जगाची निर्मिती करतात. गर्भाशयातील गर्भ हात, पाय, पोट, पाठ आणि डोके यांच्यासहित साकार होतो. तो आत्म्याशी संलग्न असतो. हे स्वाभाविकरित्या होते असे प्राज्ञ सांगतात. काट्याच्या अणकुचीदारपणा
कोण उत्पन्न करतो? पशुपक्ष्यांचे निरनिराळे स्वभाव कोण बनवितो? हे सर्व स्वभावताच उत्पन्न होते. त्यात इच्छेकडून कोणत्याही क्रिया घडत नाहीत. मग इच्छाशक्ती या नावाची चीज कशी बदलू शकेल? इतर काही जण म्हणतात की ईश्वर सृष्टी निर्माण करते, तर मग आत्म्याचे जाणीवपूर्वक प्रयत्नशील करण्याची आवश्यकता काय आहे? जो जगाला गतिमान करतो तोच या गतीला विरोध करतो. काही लोक म्हणतात की जन्मास येणे आणि नाश पावणे या दोघांचेही कारण आत्मा आहे, परंतु असे म्हणतात की जन्मास येणे ही विनाशयास होते, पण मोक्षप्राप्ती मात्र प्रयासाने लाभते. मनुष्य संपत्ती निर्माण करून पूर्वजांचे ऋण फेडतो, तसे तो विद्यार्जनाने ऋषीचे आणि यज्ञ करून देवाचे ऋण फेडतो. मनुष्य 3 ऋणांचे ओझे घेऊनच जन्माला येतो. या ऋणातून मुक्त होतो, यालाच खरी मुक्ती मिळते. अशा प्रकारे सुज्ञांच्या मते जो या नियम क्रमानुसार प्रयत्न करतो यालाच मोक्षप्राप्ती होते. पण जे आपण आपल्या सर्व शक्तीने प्रयत्न करण्यास तयार असले तरी त्यांना मोक्ष मिळत नाही. व्यर्थ यायास मात्र त्यांच्या पदरी पडतात. म्हणून तरुण पुरुषा, तुला मुक्तीची तळमळ असेल तर विविध नियमांचा अवलंब कर. त्याचप्रमाणे तुला मुक्ती मिळेल आणि महाराजांच्या दुःखाचाही अंत होईल. अरण्यातून स्वर्गही पुनरागमन केल्यामुळे जीवनात निर्माण होणाऱ्या दोषाविषयी जे चिंतन करतोस त्याविषयी सांगायचे म्हणजे तू तो विचार तूर्त सोडून द्यावा. प्राचीन काळी देखील काही जण अरण्यातून घरी परतले होते. अंबरीश, धूमकेश, राम इत्यादीची उदाहरणे त्यांनी याबाबतीत दिली. भगवान बुद्धाचा मनोनिग्रह. राजाचा जणू काय डोळा असलेल्या त्या मंत्र्याचे ते प्रेमळ व राजनिष्ठ उद्गार ऐकल्यावर त्या राजपुत्राने आपला निश्चय जरासुद्धा न डळमळू देता ठामपणे उत्तर दिले. त्यांचे उत्तर सुशब्द होते. ते कंटाळवाणे किंवा उताळवाणेपणाचे नव्हते. एखादी वस्तू अस्तित्वात आहे की नाही या शंकेचे निराकरण माझ्या दृष्टीने दुसऱ्याच्या शब्दांनी होणार नाही. तपश्चर्येने किंवा चिंतनाने सत्य निश्चित ऐकल्यावर त्या वस्तूविषयीच्या सत्याचे मी स्वतःच आकलन करीन. आज्ञेय व वादग्रस्त अशा सिद्धांत आणि शेकडो पूर्वग्रहांनी युक्त अशा कोणताही युक्तिवाद मी मान्य करू शकत नाही. कोणता सुज्ञ मनुष्य दुसऱ्यांच्या श्रद्धेवर विसंबून राहील? मानवजात ही अंधारात आंधळ्याने दाखवलेल्या मार्गाने जाणाऱ्या आंधळ्याप्रमाणे आहे. परंतु सत्य आणि स्पष्टपणे समजले नाही किंवा चांगल्या व वाईटविषयी संदेह असेल तर माणसाने आपले मन चांगल्या गोष्टीवरच केंद्रित करावे. सत्प्रवृत्तीच्या माणसाला काही व्यर्थ श्रमसुद्धा शेवटी कल्याणकारकच ठरतात. परंतु ही पवित्र परंपरा अनिश्चित आहे हे पाहिल्यानंतर विश्वसनीय व्यक्तीने जे सांगितले तेच बरोबर होय हे लक्षात ठेवा. जो सर्वस्वी निर्दोष आहे तो सत्याचा अपलाप करणार नाही. आणि घरी परतण्याविषयी आपण जर मला जे सांगितले त्याविषयी बोलायचे म्हणजेच आपण दिलेली उदाहरणे प्रमाण होऊ शकत नाही. कारण कर्तव्य ठरविताना ज्यांनी प्रतिज्ञाभंग केला आहे अशाची उदाहरणे प्रमाण म्हणून कशी धरता येतील? म्हणून सूर्यही कदाचित पृथ्वीवर पडेल, हिमालयही पर्वत आपले स्थान सोडेल, परंतु इंद्रिय सुखा भोगण्यासाठी संसारी मनुष्य बनून मी कधीही घरी परतणार नाही. मी भडकलेल्या अग्नीत प्रवेश करीन, पण माझे उद्दिष्ट साध्य केल्याविना मी घरी परत जाणार नाही. एवढे बोलून तथागत उठले आणि आपल्या वैराग्ययुक्त दृढ निश्चयानुसार पुढे चालू लागले. त्यांचा अविचल निश्चय ऐकल्यानंतर दुःखाने भारावून विषण्ण नजरेने थोडा वेळ त्यांच्या मागेमाग जाऊन तो मंत्री आणि ब्राह्मण अश्रू ढाळीत हळूहळू कपिलवस्तूकडे परतला. राजपुत्राविषयीच्या प्रेमामुळे आणि राजावरील त्यांच्या भक्तीमुळे ते परत येताना पुन्हा पुन्हा थांबून मागे वळून पाहू लागले. आपल्या तेजाने तळपणाऱ्या कुणाच्याही हाती न गवसणाऱ्या त्या तथागताकडे ते पाहून शकत नाही किंवा त्यांच्यावरून दृष्टीही काढू शकत नव्हते. घरी परतण्यासाठी त्यांचे मन वळविण्यात अपयशी झाल्यावर तो मंत्री आणि तो उपाध्याय अडखळत्या पावलांनी परत फिरले आणि एकमेकांना विचारू लागले, आपल्या प्रिय पुत्रासाठी झुरत असलेल्या राजासमोर आपण जावे तरी कसे आणि त्यांची भेट तरी कशी घ्यावी?
बाकीचा भाग उद्याला पाहू. साधू साधू साधू.